आणि सध्या परीक्षेचं वातावरण सुरू आहे। 10वीचे विद्यार्थी अगदी कसून मेहनत करतायत। मुंबईमधील अंधेरीतील प्रगत गार्डनमध्ये तुम्ही गेलात तर असेच काही विद्यार्थी गार्डनमध्ये अभ्यास करताना दिसतील। मुंबईतल्या अंधेरीमध्ये प्रगत उद्यानात अभ्यास करणारे हे आहेत 10वीचे विद्यार्थी आणि त्यांना शिकवणारे हे आहेत किशोर जगताप। परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी खासगी क्लासेसना जाऊ शकत नाही। काही विद्यार्थ्यांकडे तर पुस्तकं सुद्धा नसतात। अशा विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्यासाठी किशोर जगताप यांनी विद्यार्थी भारती स्टुडंट असोसिएशनची स्थापना केली आहे। नापासांचा क्लास म्हणून प्रसिद्ध असणारी ही मोफत अभ्यासिका मुंबईभर कार्यरत आहे। गरीब परिस्थितीमुळे प्रायव्हेट क्लासेस लावण्याची ऐपत नसणारे हे विद्यार्थी आपण बघू शकता गार्डनमध्ये बसून अभ्यास करतायत। अंधेरी वेस्ट येथील प्रगत गार्डनमध्ये आपण सध्या आहोत। इथे विद्यार्थी भारती स्टुडंट ऑर्गनायझेशन या संस्थेतर्फे फ्रीमध्ये ट्युशन्स शिकवले जातात आणि अशा विद्यार्थ्यांना विशेषतः प्राधान्य दिले जाते जे गरीब आहेत, ज्यांना प्रायव्हेट क्लासेस लावण्याची ऐपत त्या विद्यार्थ्यांची नसते, अतिशय हालाखीचं जीवन ते जगत असतात, मात्र शिकण्याची एक आवड असते। अशा विद्यार्थ्यांसाठी इथे क्लासेस ऑर्गनाइज केलेले आहेत। किशोर जगताप यांनी 1984 पासून या अभ्यासिकेला सुरुवात केली। गरीब विद्यार्थ्यांना शक्य होईल तेवढी मदत या अभ्यासिकेच्या माध्यमातून दिली जाते। एका अभ्यासिकेत 50हून अधिक विद्यार्थी असतात। अभ्यास तसा खूप सोपा असतो आणि मग तेव्हापासून मी ते एका अर्थाने ज्याला म्हणू की ब्रीदवाक्य उचललं, एक ध्येय उचललं आणि 84 पासून आजतागत मी सातत्याने शिकतोय। दरवर्षी साधारणपणे माझ्याकडे ॲव्हरेजली 60-70 मुलं येतात आणि तसं म्हणायचं तर मुंबईच्या कानाकोपऱ्यातून मुलं येतात। म्हणजे आता कुलाब्यामधला तो सनी आहे, विरारमधून येतात, मुलुंडपासून येतात। या अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांचे लाडके दादा सोप्या भाषेमध्ये समजावून सांगतात। 1 महिना आधीपासूनच मुलांचा अभ्यास घेतला जातो। या अभ्यासिकेमुळे गरीब विद्यार्थ्यांनी गमावलेला आत्मविश्वास त्यांना पुन्हा एकदा मिळतो। त्यामुळे आता हे विद्यार्थी अगदी निर्धास्तपणे परीक्षा देत आहेत। चर्चगेट से आता हूँ, दादा के पास आता हूँ ताकि मैं पढ़ सकूँ, बिकॉज जो स्कूल में जैसे पढ़ाते हैं और क्लासेस के फीस वो तो हम लोग मतलब भर नहीं सकते, इसलिए। और दादा ऐसे बताता है कि मतलब हम सब बहुत इजीली समझ जाते हैं और दादा सब